आज मी आहे दिल्लीतल्या हुमायूँच्या मकबऱ्याच्या जवळ. म्हणजे हा माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो हुमायूँचा मकबरा नाही आहे. तो याच्या पलीकडच्या बाजूला आहे. ती एक प्रचंड मोठी अवाढव्य प्रचंड देखणी अशी वास्तू आहे. फक्त हुमायूँचाच मकबरा इथं आहे असं नाही आहे. हे कम्प्लीट हे मोठं स्थळ आहे. बऱ्यापैकी याचा परिसरही खूप मोठा आहे आणि इथं बरेचसे मकबरे आहेत आणि काही मशिदी पण आहेत. म्हणजे मकबराही दिसतो आणि मशिदही सोबत आहे. हे सगळं मुघलकालीन आहे. म्हणजे आपण इथला सगळा चक्कर मारली तर असं वाटतं की आपण एखाद्या गार्डनमध्ये आलो आहेत की काय. पण ही एक खरं तर दफनभूमी म्हणायला हरकत नाही. पण मुघलांच्या त्या काळानुसार असं सांगितलं जातं की ही आपल्या देशातली ही पहिली अशी दफनभूमी होती जी गार्डनच्या स्वरूपामध्ये उभी केली आणि ती तेव्हापासून आत्तापर्यंत आहे. म्हणजे ही मला वाटते 1500-1550च्या नंतर आलेली आहे आणि हा तेव्हापासून आता एवढ्या शेकडो वर्षाच्या नंतरही ती जशाच तशी आहे. ही तशी आत्ता युनेस्कोची हेरिटेज साईट आहे. पाहण्यासारखी आहे. तुम्ही जर दिल्लीत येणार असाल, तुम्ही दिल्लीत राहत असाल तर तुम्ही नक्की ह्या परिसराला एकदा भेट दिली पाहिजे. पण मी आज तुम्हाला ह्या परिसराबद्दल, इथल्या आर्किटेक्चरबद्दल, ही जागा किती छान आहे, हे किती छान पद्धतीनं बांधलं आहे, ते कसलं वैभवशाली होतं, याचे आर्किटेक्चर किती भारी असतील, याच्याबद्दल नाही बोलणार. मी आज बोलणार आहे दारा शिकोबद्दल. कारण मी त्या दारा शिकोचं एक कनेक्शन आहे. ते कनेक्शन शोधत मी इथंपर्यंत आलेलो होतो. आणि दारा शिको हा तुम्ही जर इतिहासात वाचला असेल, तुम्हाला माहीत असेल किंवा थोडीशी तर इन्फॉर्मेशन असेल, तर दारा शिको हा औरंगजेबाचा भाऊ होता आणि शहाजहाननं असं ठरवलेलं होतं की औरंगजेबाच्या ऐवजी त्याच्या सत्तेचा वारसदार, त्याच्या साम्राज्याचा वारसदार हा दारा शिको असेल. दारा शिको हा प्रचंड लिबरल मानला जातो. त्याचं वाचन चांगलं होतं, त्याचा हिंदू धर्माचा अभ्यासही चांगला होता, तो चांगल्यापैकी पॉप्युलर होता आणि तोच पुढं वारसा चालवेल हे जवळपास निश्चित होतं. पण औरंगजेबानं मात्र ते होऊ दिलं नाही. आपल्याकडे औरंगजेब म्हटल्याच्या नंतर आपल्यासमोर एक क्रूर राजाचा, एका क्रूर सम्राटाचा, एका क्रूर राजाचा चित्र आपल्यासमोर असं उभं राहतं. त्याचं मूळ कारण त्याचा आपल्याशी जोडलेला इतिहास. म्हणजे त्यानं ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांना ज्या क्रूर पद्धतीनं जे हाल करून त्यांनी संभाजी महाराजांना संपवलं, त्यांची हत्या केली, जे आपल्या वाचण्यात आहे, जे आपल्या पिढ्या ते आपल्या अंगाशी जोडलेलं आहे, जे आठवलं तरीसुद्धा आपल्या अंगावर शहारे येतात आणि आपल्याला एकाच वेळेस राग, संताप असं सगळं काही आपल्या ह्याच्यात येतं. का तर ते औरंगजेब हा एक शब्द ऐकला तरी आपल्या मनात एवढ्या भावना येतात. मी मधल्या काळामध्ये थोडंसं औरंगजेबाच्या कॅरेक्टरबद्दल मला थोडीशी उत्सुकता वाटली. मी थोडंसं वाचत गेलो आणि मला असं लक्षात आलं की औरंगजेबानं फक्त संभाजी महाराजांनाच नाही, तर औरंगजेबानं त्याच्या स्वतःच्या रक्तातले, स्वतःच्या घरातले, त्याचे स्वतःचे नातलग, त्यातही स्वतःचा सख्खा भाऊ दारा शिको, मोठा भाऊ, त्याला ज्या पद्धतीने त्यानं संपवलं, त्याचं वर्णन जे काही ह्यात उपलब्ध आहे ते वाचल्याच्या नंतर मात्र एक माणूस, एक जिवंत माणूस, एक जिवंत व्यक्ती हे असं कसं करू शकतो, असे अनेक प्रश्न आपल्या आतमध्ये जमा होतात. आणि फक्त माणूसच नाही, तर त्या माणसाच्या आतमधलं जे असं एक हिंसक जनावर आहे तेच या पातळीपर्यंत जाऊ शकतं, याच्याबद्दल आपल्याला खात्री पटते. तुम्हाला थोडंसं दारा शिको आणि औरंगजेब याच्याबद्दल जरा पाठीमागे घेऊन जातो. ज्यावेळेस असं ठरलं की दारा शिकोला राजा घोषित करून टाकायचं आणि ते शहाजहाननं ठरवूनही टाकलं, ते जाहीरही केलं, तर औरंगजेबानं दारा शिकोला संपवण्याचा प्रयत्न केला. औरंगजेब हा कधीच दिल्लीत राहिला नाही तोपर्यंत. शहाजहाननं जाणीवपूर्वक औरंगजेबाला दिल्लीपासून दूर ठेवलं आणि दारा शिकोला मात्र कायम दिल्लीत ठेवलं. कारण शहाजहानला पहिल्यापासूनच असं वाटत होतं की आपला वारस हा दारा शिकोच असेल आणि औरंगजेब नसेल. पण औरंगजेबानं त्याला विरोध केला आणि औरंगजेबानं असं ठरवलं की दारा शिकोला संपवायचं. मधला एक प्रसंग आहे भरपूर मोठा इतिहासाचा, तो आता त्याच्यात जाण्याचा अर्थ नाही. पण औरंगजेबापासून वाचण्यासाठी दारा शिकोनं इथून पळ काढला. अक्षरशः दिल्ली त्यानं सोडली. तो इथून पळून जाऊन तो लाहोरला गेला, मुलतानला गेला, त्याच्यानंतर तो परत दक्षिणेकडे आला, तो कच्छ, गुजरात असा करत परत खालच्या भागात आला, दक्षिणेकडे आला.
ह्या सगळा काळ हा 3-4 महिन्याचा काळ आहे. त्याचं जर वर्णन वाचायला गेलं ना तर अक्षरशः अंगावर काटे येतात आपल्या अजूनसुद्धा. आणि एखादी वेबसिरीज त्याच्यावर जर बनवली तर ती किती खतरनाक होईल, ती कसली भारी होईल असं मला राहून राहून बऱ्याच वेळेस असं वाटलेलं आहे. खुद्द औरंगजेब स्वतः काही काळ दाराचा पाठलाग करत राहिला. ज्यावेळेस ते त्याला असं वाटलं की आपण दिल्लीत परत आलं पाहिजे, कारण की हेही महत्त्वाचं आहे, त्यावेळेस त्यानं स्वतःचे सरदार कायम दाराच्या शोधात ठेवले, त्याचा पाठलाग केला आणि एक 3-3.5 महिन्याच्या नंतर दारा हा पकडला गेला. तो पकडला गेला, तेही दाराचा घातच झाला. एक मलिक जीवन नावाचा त्यावेळेस त्यांचा सरदार होता, तो मला वाटतं मुलतान वगैरे त्या साईडला होता. आणि हा तो मलिक जीवन होता की ज्याला शहाजहाननं हत्तीच्या पायाखाली देऊन ठार करण्याची शिक्षा घोषित केलेली होती आणि दारानं त्याचा जीव वाचवलेला होता मध्यस्थी करून. त्याच्यामुळं दाराला असं वाटत होतं की आपल्या आत्ताच्या ह्या सगळ्या काळामध्ये आपल्याला जर कुणी मदत करू शकत असेल, कुणी आश्रय देऊ शकत असेल तर तो म्हणजे एकमेव व्यक्ती आहे, तो मलिक जीवन. त्याच्यामुळे मलिक जीवनच्या आश्रयाला हा दारा निघून गेलेला होता. पण मलिक जीवननं दाराला धोका दिला, त्यानं औरंगजेबाशी संगनमत केलं आणि दारा पकडला गेला. दाराला दिल्लीत आणलं गेलं. दिल्लीत आणल्याच्यानंतर दारासोबत त्याचा 14 वर्षाचा मुलगा होता, मला वाटतं त्याचं नाव सिपाहीर आहे. त्या दोघांची दिल्लीत अक्षरशः धिंड काढली गेली. आणि ती धिंड नुसतीच धिंड नव्हती, एका बुटक्या हत्तीवर त्याला आधी त्या बुटक्या हत्तीला चिखलात लोळवलं गेलं. तो चिखलानं पूर्ण माखलेला होता, हत्ती बुटका ठेवलेला होता, ती जाणीवपूर्वक ठेवलेलं होतं. त्याच्यावर एक बसवायची म्हणून एक अंबारी ठेवलेली होती आणि त्याच्या दाराला आणि त्याच्या मुलाला अशा दोघांनाही बसवलेलं होतं. असं सांगतात की दाराचे जे सदरे कपडे वगैरे अशी जी अवस्था होती ते प्रचंड फाटलेले, म्हणजे एखाद्या भिकाऱ्यापेक्षाही वाईट अवस्था दाराकडे पाहून कळत होती. तशा अवस्थेत औरंगजेबानं दारा शिकोची धिंड काढली. चांदणी चौकाचा भाग जो आहे तो याच परिसरात आहे. या इथूनच जवळ हजरत निजामुद्दीन आहे. हजरत निजामुद्दीनचा म्हणजे तो दर्गा इथं असल्यामुळेच हुमायूंचा टॉम्ब हा इथं उभा केलेला आहे असं सांगितलं जातं. दाराची जी धिंड काढली गेली ती ह्या सगळ्या परिसरात धिंड काढली गेली. दारा शिकोनं ज्या भागात स्वतःचं वैभव अनुभवलेलं होतं, जो परिसरामध्ये त्यानं स्वतः वैभव पाहिलेलं होतं, ती श्रीमंती अनुभवलेली होती, त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दाराची धिंड काढली गेली. आणि दोन म्हणजे एक निकोलस मनुकी आणि बर्नियर असे 2 इतिहासकार म्हणा किंवा त्या मुघलांच्या कोर्टात होते जे फॉरेनर होते. त्यांनी याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. मला वाटतं त्यातलं निकोलस मनुकीचं वर्णन आहे की त्या पूर्ण जेव्हा धिंड काढली गेली त्यावेळेस दाराने एकदाही स्वतःची मान उंच करून पाहिली नाही. आणि दिल्लीच्या दुतर्फा जी गर्दी जमलेली होती दाराला पाहण्यासाठी किंवा ती सगळा तो घटनाक्रम पाहण्यासाठी, ती प्रचंड रोष व्यक्त करत होती. पण ती हतबल होती, ती करू काही शकत नव्हती. ती सगळी धिंड, लोकांना भीती, एकाच वेळेस संताप, अशा सगळ्या भावना त्यांच्या एकत्र झालेल्या होत्या. पण शेवटी त्याची ठिकठिकाणी धिंड काढली आणि इथूनच जवळच एक मला वाटते खवासपूर नावाचं ठिकाण आहे. एक 3-4 किलोमीटरचा परिसर आहे, अंतर आहे, तिथं ते खवासपूर आहे. तिथल्या तुरुंगामध्ये दाराला ठेवण्यात आलं. ज्या रात्री त्याला ठेवलं होतं त्या रात्री औरंगजेबानं स्वतःच्या सगळ्या मंत्र्यांना वगैरे बोलवलं, धर्मगुरूंना बोलवलं आणि त्यांनी विचारलं की दाराला शिक्षा काय द्यायची किंवा दाराचं आता करायचं काय. तर त्यातल्या धर्मगुरूंनी असं सांगितलं, इस्लामिक धर्मगुरूंनी, की दारा हा इस्लामच्या विरोधी भूमिका घेतो किंवा त्याचं आचरण विचार जे आहे ते इस्लामच्या बाजूनं नाहीत किंवा इस्लामिक टाईपचे नाही आहेत. त्याच्यामुळं दाराला तुम्ही संपून टाका, तीच त्याची योग्य शिक्षा आहे, त्याला ठार मारा. काही जण होते 1-2 सरदार की त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही दाराला मारलं नाही पाहिजे, तुम्ही असा त्याचा शेवट करू नका. मग ते रोशनारा अशी यांची काहीतरी बहीण होती, ती मात्र औरंगजेबाच्या बाजूने होती. पण हा सगळा त्या रात्रीची चर्चा झाली आणि ती संपली. निर्णय कुठलाही झालेला नव्हता. दुसऱ्या दिवशी ज्या मलिक जीवननं औरंगजेबाला
संगनमत होऊन दाराला पकडून दिलेलं होतं. तर त्याला इथं आणलं गेलं, त्याला मनसबदारी वाढून देण्यात आली आणि त्याच्या स्वागतासाठी इथं बराचसा माहोल बनवला गेलेला होता. तर त्याची काहीतरी मिरवणूक निघत होती असं म्हणतात. आणि ते ज्यावेळेस त्याची मिरवणूक निघत होती त्यावेळेस त्याच्या मिरवणुकी ज्यावेळेस चालत होती त्यावेळेस लोकांनी रोष व्यक्त केला, राग व्यक्त केला. काही ठिकाणी त्यांनी चिखलाचे गोळे फेकून मारले आणि ही नेमकी गोष्ट निर्णायकी ठरली दाराशिकोचं काय करायचं याच्या संदर्भानं. औरंगजेबाला कदाचित अशी भीती वाटली की जिवंत दारा हा आपल्यासाठी धोकादायक आहे. उद्या कदाचित लोक आपल्याविरोधातही बंड करून उठू शकतात. त्याच्यामुळं औरंगजेबानं स्वतःच्या 3-4 सरदारांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही दाराचा खात्मा करा, त्याचा शेवट करा. त्या रात्री दारापासून त्याचा मुलगा वेगळा केला गेला आणि औरंगजेबानं सांगितल्याप्रमाणे दाराचा खून करण्यात आला. त्याचं शिर त्याच्या धडापासून वेगळं केलं गेलं आणि त्याचं जे डोकं होतं, त्याचं जे मुंडकं होतं, त्याचं जे शिर होतं ते घेऊन त्यांनी औरंगजेबानं सांगितलंच होतं त्यांना की त्याचं शिर मला तुम्ही आणून इथं माझ्यासमोर दाखवा. आणि त्यांनी ते दाखवलं. ते शिर आणलं गेलं, औरंगजेबाच्या समोर ठेवलं गेलं. समोर ठेवल्याच्या नंतर ते पूर्ण असं रक्तानं माखलेलं त्याचं ते शिर होतं. औरंगजेबानं पाणी घेतलं, ते शिर पूर्ण स्वच्छ केलं आणि त्यानं खात्री करून घेतली की हे दाराचंच तर शिर आहे ना. जे आपल्याला ह्या लोकांनी धोका तर दिला नसेल ज्यांनी त्याचा खून केला, त्याचा मर्डर केला. तर त्याला खात्री पटली की हे दाराचंच शिर आहे. काही जण असं म्हणतात की दाराचं शिर पाहून खुद्द औरंगजेबसुद्धा धाय मोकलून रडलेला होता. काही जण म्हणतात की याला काही आधार नाही आहे, पण ही घटना खरी आहे की त्याचं शिर आणून तिथं ठेवलेलं होतं. मला वाटतं मनुकीच्या पुस्तकामध्ये कुठेतरी असा एक संदर्भ आहे की त्या शिराचे सुद्धा नंतर औरंगजेबानं 3 फाकड्या केल्या, त्या एका बॉक्समध्ये ठेवल्या आणि सरदारांना त्यानं बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की हा जो बॉक्स आहे तो तुम्ही शहाजहानला नेऊन द्या आणि त्यांना भेट द्या आणि त्यांना सांगा की तुमचा मुलगा तुम्हाला विसरलेला नाही आणि तुमच्या भोजनाची त्यानं ही व्यवस्था केलेली आहे. मला वाटतं त्यावेळेस शहाजहान हा आग्र्यामध्ये होता, आग्र्याच्या त्या कैदेत होता. शहाजहानला आश्चर्य वाटलं की औरंगजेबानं तो त्याचे वाक्य पण येतं मला वाटतं त्या बर्नियरच्या का मनुकीच्या लिखाणामध्ये की औरंगजेब असा म्हणाला की शहाजहान असं म्हणाला की देव त्याचं भलं करू, शेवटी तो स्वतःच्या बापाला विसरला नाही, ही चांगली गोष्ट आहे. या दरम्यान हे सगळं सुरू असताना शहाजहाननं तो बॉक्स जो आणलेला समोर होता तो उघडला आणि उघडताच त्याला समोर दाराचं ते 3 फाकड्या पडलेलं शिर दिसलं आणि ते बघताच शहाजहानला भोळ आली असं म्हणतात. तो मूर्छित झाला, तो बेशुद्ध पडला. औरंगजेबाची क्रूरता किती असू शकते तर त्याचं हा एक पार्ट आहे. औरंगजेबानं जेव्हा पहिल्यांदा दाराची तर धिंड काढलेलीच होती, पण औरंगजेबानं त्याचं शिर घे आणि त्याचं पूर्ण मृतदेह परत एकदा शहाजहानला पाठवण्याच्या पूर्वी दिल्लीच्या पूर्ण रस्त्यावरून परत एकदा त्याच्या मृतदेहाची विटंबना करण्यासाठी त्याच्या पूर्ण जीवनाची परत एकदा विटंबना करण्यासाठी त्याचं शिर आणि त्याचं पूर्ण शरीर परत एकदा त्याच हत्तीवर टाकलं. तशाच पद्धतीनं त्यानं पूर्ण दिल्लीभर फिरवलेलं होतं. जे स्वतःच्या सख्ख्या भावाचा शेवट औरंगजेबानं या पद्धतीने केलेला आहे. औरंगजेब एवढ्यावरच नाही थांबला. तुम्ही कल्पना करा, हुमायूचा टॉम मी इथं जे आज आलेलो आहे ना, तर ते हुमायूचा टॉम पाहण्यासाठी नाही आलेलो. या परिसरामध्ये जवळपास 140 अशा कबरी येतात, ज्यातल्या काही नोन आहेत, काही अननोन आहेत. मला असं वाटत होतं की दारा शिकोची कबर कुठंतरी असेल. इथं गालिबचे मजार आहे, आणखी वेगवेगळे ठिकाणं आहेत मुघलकालीन. तर दारा शिकोची कुठंतरी कबर असेल तर तिथं जाऊन आपण बघावं या विचारत होतो आणि त्याचा मी शोध घेत होतो. आणि वाचता मला असं लक्षात आलं की दारा शिकोची कबर हुमायूच्या टॉममध्ये आहे, पण ती नेमकी कोणती आहे हे कुणालाही माहीत नाही. का? दारा शिकोला औरंगजेबानं दफन इथं केलं आहे, पण तो नेमका कुठं आहे हे कुणालाही कळू दिलेलं नाही आहे.
या परिसरामध्ये जवळपास 140 कबरी आहेत असं म्हणतो मी. आणि त्याचे आकडे पण आहेत. मूळचा जो टॉम्ब आहे, हुमायूचा टॉम्ब, त्या ह्याच्यात तिथेही असे काही थडगे दिसतात. ठिकठिकाणी ते थडगे आहेत. बरेचसे थडगे एकसारखे आहेत, त्या कबरी एकसारख्या आहेत. भरपूर कबरी अशा आहेत की ज्याच्यावर कुठलीही स्क्रिप्ट लिहिलेली नाही आहे, काहीच लिहिलेलं नाही. त्याच्यामुळं दारा शिकोची कबर कुठली आहे हे आपल्याला कळत नाही. पत्ताच लागत नाही की ही दारा शिकोची कबर आहे. मला वाटतं मधात एक 2-3 वर्षापूर्वी 2020च्या आसपास सरकारने असा एक निर्णय घेतला होता की दारा शिकोची कबर शोधावी. पण ती सापडली नाही, कारण त्याच्यावर कुठली निशाणीच नाही, कुठलं काहीच लिहिलेलं नाही आहे की ही दारा शिकोची कबर आहे. तर त्याच्यामुळं औरंगजेबानं दारा शिकोचा, स्वतःच्या सख्ख्या भावाचा, सख्ख्या मोठ्या भावाचा तसा खून केला. एकदा जिवंतपणे त्याची धिंड काढली, एकदा त्याचा खून झाल्याच्या नंतर, त्याचा मर्डर केल्याच्या नंतर, त्याला संपवल्याच्या नंतर परत एकदा त्याची धिंड काढली. आणि एवढंच नाही तर दारा शिको दफन झाल्याच्या नंतरही त्याचं नामोनिशान या जगाच्या पाठीवर राहणार नाही, त्याची काळजी घेतली. त्याची कबर मी जिथं उभा आहे याच परिसरात कुठंतरी आहे. फक्त ती कुठं आहे, ती कोणती आहे हे मात्र कळत नाही. दारा शिको याच परिसरात दफन झालेला आहे, पण तो अननोन आहे.